आजचा व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला ना तर नक्की तुमचं नुकसान होईल. त्याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडला असेल की फॉर्म एकूण किती आलेले आहेत, आतापर्यंत किती आलेले, एकदम जेन्युइन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. या व्यतिरिक्त अजून परीक्षा पॅटर्न नेमका कसा असतो, कोणकोणत्या विषयांवर किती प्रश्न विचारले जात असतात या संबंधित आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. बरं, त्या विषयांमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात, म्हणजेच काय अभ्यासक्रम तुमचा काय आहे, यावरही या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. बऱ्यापैकी संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला डिस्कस करून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शारीरिक चाचणी नेमकी पोलीस भरतीसारखी असते, रेल्वे भरतीसारखी असते की याची वेगळीच असते, यावर सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. मागच्या वर्षी जे सिलेक्ट झाले होते ना त्यांच्याकडून सर्वे करून ही माहिती गोळा केलेली. या व्यतिरिक्त त्यांना मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारले होते या संबंधित सुद्धा माहिती याच ठिकाणी तुम्हाला मिळेल. म्हणजे एक्झॅक्टली 10 प्रश्न, 10 मार्काची मुलाखत असते. पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात या संबंधित माहिती आजच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि मेरिट पात्रता काय असते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की निर्माण झाला असेल की 30 प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्न बरोबर आणावे लागतील जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल, म्हणजे फायनल कट ऑफ किती लागणार आहे हे सर्वात शेवटी आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, व्हिडिओ स्किप करू नका. आपण महत्वाची माहिती सांगू इच्छितो मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी आपण बेसिक टू ऍडव्हान्स बॅच लॉन्च केली, ज्यामध्ये सगळी टॉपची फॅकल्टी आहे. यापूर्वी वेगवेगळ्या पोस्ट मिळाले, जबरदस्त अनुभव असले, 10 ते 12 वर्षांचा शिक्षण जगतामध्ये अनुभव असलेले असे सगळे शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये शिकवत आहेत. आणि विशेष म्हणजे रात्री स्वप्नामध्ये आलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बॅच लॉन्च केली असं बाकीच्या अकॅडमी सारखं आपण करत नाही. एखादी बॅच लॉन्च करायची असेल महाराष्ट्र अकॅडमी तर्फे तर बऱ्यापैकी त्याचा अभ्यास केला जात असतो, मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केले जात असतात, त्याचा सिलेबस बनवला जात असतो. कारण हा विषय जबाबदारीचा विषय असतो, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, तुम्हाला जे पाहिजे ते पोहोचवायचं असेल तर बऱ्यापैकी कॉन्फिडेंटली तुमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं असतं. किंवा मागचे जे काही व्हिडिओज आहेत तेच या ठिकाणी पुन्हा टाकले, रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला दाखवले, जुनी माहिती दिली. यार तुमचं नुकसान आहे, हे पाप आम्हाला नाही करायचं. त्यासाठी तशा प्रकारे आपण बॅच लॉन्च केलेली आहे, सुंदररित्या सगळा सिलेबस बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारचे सगळे शिक्षक तत्पर आहेत मित्रांनो. प्रश्न विश्लेषण यामध्ये असणारे नोट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. एकूण टेस्ट 5 तुम्हाला देणार आहे, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण केलं जाणार आहे. सगळे प्रश्न तज्ञांनी बनवलेले आहेत आमचे, मागच्या तुमच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करून. अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत आणि हे सगळे काही विषय तुमचे कव्हर करणार आहे, ज्यामध्ये हे सर्व काही विषय असतील: जीएस, जीके, संगणक, मराठी आणि गणित बुद्धिमत्ता. पण कशा प्रकारे आता आपण बघूया. एकूण फॉर्म आलेले आहेत किती, हा तुमच्या मनातील पहिला प्रश्न होता. तर 2 लाख प्लस फॉर्म आलेले आतापर्यंत मित्रांनो, बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जागा किती आहेत? 887. म्हणजे विचार करा तुम्ही की जरी सर्वसाधारण प्रश्न असले तरी सुद्धा ऍक्युरेट अभ्यास करणं फार गरजेचं. डायरेक्टली रामबाण काय विचारलं जाऊ शकतं हे माहिती असायला पाहिजे तुम्हाला. त्यासाठी मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करा, स्वतः सिलेबस चांगला बनवा. आम्ही तर आमच्या बॅचमध्ये बनवलेला आहे. मला घ्यायची असेल तर सध्या जबरदस्त ऑफर चालू आहे या बॅचमध्ये. काही डाऊट असतील तर तुम्हाला या नंबरवर संपर्क साधायचा बरं का. आणि बॅच घ्यायची असेल तर आतापर्यंतचं सर्वात मोठं डिस्काउंट दिलं गेलेलं आहे. पहिला मुद्दा तो म्हणजे परीक्षा पॅटर्न कसा असतो. तर जीएस जीकेला एकूण 20, 23, 24 प्रश्न विचारले जात असतात. म्हणजे 20ही विचारले जाऊ शकतात किंवा 22ही विचार. मागच्या वर्षी 22 ते 23 प्रश्न विचारले गेले होते जीएस जीकेला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही व्हिडिओज मी बघतोय ना युट्यूबवर, ते म्हणतात केवळ जीएस जीके विचारलं जाते. अरे मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करा ना, आणि त्यांच्या नादी कशाला लागताय तुम्ही? चुकीची माहिती देत आहेत ते. 22 ते 23 प्रश्न तुम्हाला जीएसजीके मध्ये विचारले जातात. संगणकामध्ये 2 ते 3 प्रश्न विचारले जातात मित्रांनो. बरं, हे प्रश्न कोणते असतात? बुटिंग क्रिया कशा प्रकारे असते. यानंतर मग अजून ते संगणकाचा शोध कोणी लावला होता, चार्ल्स बॅबेज, यांच्या संबंधित विचारलं जातं. यानंतर तुम्हाला इनपुट आउटपुट या संबंधित प्रश्न विचारले जात असतात. वरवरचं असतं परंतु तरी सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. याचा अर्थ काय? आपल्याला येणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त मराठी व्याकरणामध्ये 2 प्रश्न असतात, 2 पेक्षा जास्त विचारले जात नाही. आणि त्यातही कसं असतं, एखादा प्रश्न शब्दसंग्रहावर असतो, दुसरा व्याकरणावर असतो. आणि हे दोन्ही प्रश्न ठुसके असतात, जास्त लोड घ्यायचा विषय नसतो यामध्ये. आणि गणित बुद्धिमत्ता यामध्ये कंपल्सरी 2 प्रश्न विचारले जातात तुम्हाला. म्हणजे बघा, एकूण 30 प्रश्नांची ही प्रश्नपत्रिका असते. 30 प्रश्नांची प्रश्नपत्रिका अशा प्रकारे ते डिझाईन करत असतात. यामध्ये कमी जास्त होऊ शकतं बरं का. पण मागच्या प्रश्नपत्रिका जर आपण बघितल्या त्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता आपण अभ्यासक्रमासंबंधित माहिती घेणार आहोत. तुम्हाला कोणकोणत्या विषयांवर किती प्रश्न आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जात असतात. तर लक्षात ठेवा, इतिहास यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास नाहीये, मध्ययुगीन भारताचा इतिहास नाहीये, परंतु आधुनिक भारताचा इतिहास यावर तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि यामध्ये सुद्धा संस्थानांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे संस्था वेगवेगळ्या ज्या स्थापित करण्यात आल्या होत्या, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं, आपल्या अधिकारांसाठी ते इंग्रजांपर्यंत गेले होते,
प्रबोधन घडवून आणलेल्या वेगवेगळ्या संस्था, यामध्ये ब्राह्मण समाज आहे, प्रार्थना समाज आहे, परमहंस सभा आहे, सत्यशोधक समाज आहे, आर्य समाज आहे, रामकृष्ण मिशन आहे. तर या संबंधित माहिती काढून घेणं तुम्हाला फार गरजेचं आहे. या व्यतिरिक्त अजून गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, व्हॉइस रॉय यावर तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर राष्ट्रीय सभा यांच्या वेगवेगळे जे अधिवेशन आहेत यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आधुनिक भारताचा इतिहास आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे एकूण 10 ते 15 समाज सुधारक बऱ्यापैकी अभ्यासून घ्या मित्रांनो. आम्ही तर आमच्या बॅचमध्ये कव्हर करतो ह्या सगळ्या गोष्टी, पण जर तुम्हाला बॅच घ्यायची नसेल तर कमीत कमी अशा प्रकारे तरी अभ्यास करा. त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातोय. या व्यतिरिक्त भूगोलमध्ये जगाचा भूगोल यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातोय. म्हणजे ब्लॅक कॉन्टिनेंट कोणतं आहे, जगातील सर्वात खोल ठिकाण कुठं आहे, जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे, जगातील सर्वात लांब पर्वतरांग, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे, आपल्या आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे, या व्यतिरिक्त अजून आशिया खंडातील सर्वाधिक मार्ग बदलणारी नदी कोणती आहे, आशिया खंडातील अशी नदी जी की जगातील सर्वात जास्त जलविद्युत प्रकल्प त्याच्यावर आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, जे सत्य घटना म्हणजे सत्य जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतोय. तुमच्या परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिकांमध्ये कशा प्रकारे प्रश्न वरवरचे असतात, परंतु तरी सुद्धा हे माहीत नसल्यामुळे आपल्याला 1-2 मार्क तिथंच निघून जात असतात. आपण जगाचा भूगोल ऑप्शनवर ठेवत असतो, पण तसं करू नका मित्रांनो. मी आपल्या बॅचमध्ये स्वतः जगाचा भूगोल तुम्हाला शिकवतोय. या व्यतिरिक्त भूगोलमध्ये तुम्हाला भारताचा भूगोल, त्यामध्ये नदी प्रणाली, पर्वत यावर प्रश्न विचारला जातो. खनिज संसाधन जो आहे आपल्या भारताचं त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो. त्यानुसार मग वेगवेगळे राज्य वेगवेगळ्या कोणकोणत्या कृषी मध्ये अग्रेसर आहेत, प्रथम क्रमांकाचे आहेत, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो. तर भूगोल अशा प्रकारे असतो प्रश्न. भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल त्या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जात असतात. म्हणजेच बघा, भूगोलमध्येच तुम्हाला 7 प्रश्न विचारले जात असतात किंवा 8 प्रश्न विचारले जात असतात. इतिहासामध्ये 5 प्रश्न विचारले जात असतात कंपल्सरी. आणि राज्यशास्त्र इथे 8 प्रश्न विचारले जात असतात. 7 ते 8 प्रश्न तुम्हाला राज्यशास्त्र, त्यातल्या त्यात तुम्हाला न्यायालयीन व्यवस्था यावर प्रश्न विचारला जातो. म्हणजे आपले मुंबई उच्च न्यायालय, या व्यतिरिक्त अजून सर्वोच्च न्यायालय या संबंधित प्रश्न विचारला जात असतो. त्यानंतर मग त्यांची स्थापना, त्यानंतर फेडरल कोर्ट, 1935चा कायदा, मग आपली राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली होती, किती कालावधी झाला होता, कारण आता 75 वर्ष पूर्ण झालेली ना लागू करून. 26 जानेवारी 1950ला. आत्ता सध्या 2025 मध्ये 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आपली राज्यघटना लागू करून. म्हणजेच काय, आपला देश गणतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले. त्यामुळे आपल्याला राज्यघटना निर्मितीवर प्रश्न विचारला जाईल या परीक्षांमध्ये. आता 2026च्या कोणती प्रश्नपत्रिका असो त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. मग कायदेमंडळ जो आहे त्यामध्ये केंद्रीय कायदेमंडळ, राज्य कायदेमंडळ यावर प्रश्न विचारला जात असतो. अशा प्रकारे एकूण 7 ते 8 प्रश्न राज्यशास्त्रावर, इथे अर्थशास्त्रावर 2 ते 3 प्रश्न असतात आणि विज्ञानावर सुद्धा 2 ते 3 प्रश्न असतात. आणि सर्वसाधारणपणे आपले जीवनसत्व, त्यानंतर रोगराई यावर प्रश्न विचारले जात असतात. इथे अर्थशास्त्र सुद्धा जास्त डीपमध्ये विचारलं जात नाही, वरवरचं विचारलं जात असतं, परंतु तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी चुकत असतो, कारण आपल्याला सिलेबस माहित नसतो किंवा आपला अभ्यासच झालेला नसतो. आणि संगणक मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं, तशा प्रकारे प्रश्न विचारले जात असतात. मराठी व्याकरण यामध्ये 1 प्रश्न असतो आणि शब्दसंग्रहावर 1 प्रश्न असतो. अशा प्रकारे 2 प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये विचारले जात असतात. गणित व बुद्धिमत्ता इथे कंपल्सरी 2 प्रश्न असतात. तर अशा प्रकारे एकूण 30 प्रश्न या सर्व विषयांवर तुम्हाला विचारले जातील. आणि शारीरिक चाचणी कशी असते, तर फिजिकल आणि क्लिनिंग टेस्ट या दोघांना मिळून शारीरिक चाचणी असते. फिजिकलमध्ये शारीरिक हालचाल किंवा श्रमाची कामे तुम्हाला जमतायत का, जसं की फाईलचा गट्टा आहे तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचा आहे, हे तुम्हाला जमतंय का, तुम्ही किती स्पीडमध्ये काम करतायत, योग्य काम करतायत का, हे. या व्यतिरिक्त तुम्हाला त्या न्यायाधीशाच्या बाहेरचं जे भाग असतो की नाही, म्हणजेच कुठे दरवाजाच्या जवळ त्या ठिकाणी उभा राहून तुम्हाला केस नंबर ओरडायचं असतं, तर तो तुमचा आवाज कशा प्रकारे आहे, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मली बघितल्या जात असतात. त्यानुसार तुम्हाला मार्क दिले जात असतात. शारीरिक चाचणी एकूण 10 मार्कांची असते. या 10 पैकी तुम्हाला कमीत कमी 8 ते 9 मार्क मिळणं फार गरजेचं असतं बरं का सिलेक्शनसाठी. आणि स्वच्छता चाचणी यामध्ये विशेषतः तुम्ही कशा प्रकारे काम करतात, कशा प्रकारे स्वच्छ करतात, त्यापेक्षा तुम्हाला कामाची लाज वाटते का हे बघितलं जात असतं यामध्ये. हे फार विशेष आहे बरं का. एखादी रूम असते, त्या रूम मध्ये तुम्ही डेस्क साफ करण्यासाठी लावणार तुम्हाला, किंवा अजून ते खिडक्यांचे जे दरवाजे असतात ते साफ करण्यासाठी लावणार, किंवा अख्खी रूमच तुम्हाला साफ करण्यासाठी सांगणार. आणि त्यानुसार तुम्हाला किती वेळ लागतोय, तुम्हाला त्या रिॲक्ट कसं करताय तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघितल्या जात असतात त्यामध्ये. मुलाखतीमध्ये सुरुवातीला तर स्वतःबद्दलची माहिती विचारली जात असते, संपूर्ण नाव, फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे हे नॉर्मली असतं. शिक्षणाबद्दल माहिती विचारली जात असते की तुम्ही सर्वात उच्च शिक्षण कोणतं घेतलेलं. जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर तुम्हाला हमखास असा प्रश्न विचारला जाईल की तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करून सुद्धा तुम्ही या पदासाठी अप्लाय केला, म्हणजे त्याबद्दल तुम्हाला माहिती विचारली जाईल की त्याचं कारण काय आहे. या व्यतिरिक्त शिपाईची कर्तव्य तुम्हाला माहिती असायला पाहिजेत.
त्यानंतर न्यायालयीन माहिती, जसं की मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली होती, कोणत्या कायद्यानुसार झाली होती, एकूण खंडपीठे कोणकोणती आहेत, यामध्ये कोल्हापूर खंडपीठ, यामध्ये कोणकोणते जिल्हे येत असतात आणि त्याची स्थापना केव्हा झाली होती, अशा प्रकारची सर्वसाधारण माहिती तुम्हाला विचारली जाईल. आणि शिस्त, स्वभाव तुमचा बघितला जात असतो. तिथे सायकोलॉजिस्ट म्हणजेच काय, मानसशास्त्रज्ञ असतात त्या ठिकाणी बसलेले. तुमच्या 1-2 जण असतात ते पॅनलमध्ये, त्यापैकी एक जण असतात मानसशास्त्रज्ञ. ते काही प्रश्न तुम्हाला विचारत नाही, फक्त तुमची हालचाल बघत असतात. कोणत्या प्रश्नाला तुम्ही काय रिॲक्ट करत आहात, कशा प्रकारे रिॲक्ट करत आहात, तुम्ही घाबरलेला आहात या संबंधित तुम्हाला बघितलं जात असतं. आणि तुमचा स्वभाव या संबंधित माहिती विचारली जात असते. स्वभाव म्हणजे कसं, की तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाईल डिसिजन मेकिंगचा, की जर सुट्टी असेल आणि तुमचे जे अधिकारी आहेत त्यांनी तुम्हाला बोलवलेले कामाला, तर त्यावेळेस तुम्ही काय उत्तर द्याल त्यांना, बरोबर आहे. जर तुम्ही म्हणाल की हो मी येतोय म्हणून, बरोबर आहे की नाही, त्याच वेळेस तुम्हाला समजा काहीतरी अर्जंट काम आहे, त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे उत्तर द्याल, अशा प्रकारे थोडंसं फिरून प्रश्न विचारला जात असतो, त्यानुसार तुम्हाला मार्ग दिले जात असतात. मुलाखत सुद्धा घाबरायचा विषय नसतो. सर्वसाधारणपणे जर तुम्ही कॉल सेंटरचं जे मुलाखत दिलेली आहे तिथे तर इंग्लिशमध्ये असतो, इथं आपल्या मराठीमध्येच आहे. आणि वरवरचे जे काही तुम्हाला नॉर्मली प्रश्न असतात ते विचारले जात असतात. फक्त तुमचा स्वभाव, तुमचं 2-3 गोष्टी बघितल्या जात असतात. पुढे जाऊया बघा, मेरिट साठी पात्रता किती असते. तर मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी कमीत कमी 30 पैकी 15 प्रश्न जर तुमच्या बरोबर आले, बरोबर आहे ना, म्हणजेच काय 50% जर तुमच्या बरोबर आले तरच तुमचा मेरिट लिस्ट मध्ये विचार केला जाईल. त्यानंतर सर्वात जास्त ज्यांना मार्क मिळालेले आहेत त्यानुसार मेरिट लावलं जात असतं. आणि एकूण कट ऑफ किती आहे, तर 2 लाख फॉर्म आलेले मित्रांनो. किती लागेल, तर 887 जागांसाठी 2 लाख फॉर्म आलेले आहेत. मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं ना, तर जिल्हा न्यायालयासाठी जी शिपाई भरती होती ती प्रत्येक जिल्ह्यांसाठी वेगवेगळी झाली होती. त्या ठिकाणी 30 प्रश्नांपैकी 22-23 प्रश्न ज्यांना बरोबर आले अशा प्रकारे कट ऑफ लागला होता. पण इथे अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे आणि इथे सुद्धा 30 प्रश्न आहेत. इथे मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, 28 ते 29 प्रश्न जर तुमचे बरोबर आले, कशामध्ये, तर लेखी परीक्षेमध्ये, तर हमखास तुम्हाला मुलाखतीसाठी आणि पुढे फिजिकलसाठी बोलवलं जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढे मार्क पडायलाच पाहिजे आणि त्यानुसार तशा प्रकारे आपली तयारी असायला पाहिजे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा.